भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी संचालकांवर गंभीर आरोप केले। 2016 ते 2020 दरम्यान पीक विमा योजनेत मोठा घोटाळा असल्याचा आरोप सुरेश धस यांनी कृषी संचालक विनय आवटेंवर केलेला आहे। कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धसांचा आरोप आहे। अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, एसआयटी द्वारे चौकशी करा। 20 वर्ष एखादा अधिकारी एकाच ठिकाणी कसा काम करतो? अधिकाऱ्यांना घोटाळ्याचे पैसे मिळतात, भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचं काम सुरू आहे, असे अनेक आरोप सुरेश धस यांनी केलेले आहेत। विनय आवटे हा गेली 20 वर्षापासून कृषी आयुक्तालयातच गरगर त्या ठिकाणी फिरतो। अनेक शेतकऱ्यांना विमा सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला नाही, म्हणून त्याच्यावरती 302 सारखं कलम सुद्धा लागू शकतं चौकशी जर केली तर। 20-20 वर्ष एक माणूस कसं काय एका ठिकाणी काम करू शकतो? म्हणजे याचं गोड गंबाल हे संपूर्ण पीक विम्याचं वाटोळं ह्या व्यक्तीने केलेलं आहे। त्याच्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी। दरम्यान सुरेश धसांनी आरोप केलेले विनय आवटे नेमके कोण आहेत जाणून घेऊयात। तर कृषी विभागातले विनय आवटे हे वरिष्ठ अधिकारी आहेत। सध्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे ते संचालक आहेत। जून 2024 पासून आवटे विस्तार व प्रशिक्षण विभागाच्या संचालक पदी कार्यरत आहेत। तर आधी जिल्हा परिषदेत कृषी विकास अधिकारी पदावर ते होते। शेतकरी मासिकाच्या संपादक पदाचाही आवटेंना अनुभव आहे। तर भाजप आमदार सुरेश धसांनी केलेल्या आरोपांमुळे आता विनय आवटे हे चर्चेत आले। विनय आवटेंच्या पत्नीच्या नावे 78 कंपन्या असल्याचा धसांचा आरोप आहे। तर 20 वर्षांपासून आवटेंची नियुक्ती बीडमध्ये असल्याचा गौप्यस्फोट देखील करण्यात आलाय। तर आमदार धसांचे विनय आवटेंवरील नेमके हे आरोप काय आहेत ते सुद्धा पाहूया। 2016 ते 20 पंतप्रधान पीक विमा योजनेत अधिकारी कंपन्यांचा संगनमताने घोटाळा झाल्याचा हा आरोप आहे। तर पीक विम्यावर आवटेंशिवाय सरकारला अभ्यासू माणूस सापडला नसल्याचा आरोप आहे। 2004 ते 2025 विनय आवटेच पदावर असल्याचा देखील आरोप आहे। तर 2016 पासून पंतप्रधान पीक विमा योजना खासगी कंपन्यांमार्फत राबवण्याचा निर्णय आवटेंनी मंजूर करून घेतल्याचा देखील आरोप आहे। केंद्राच्या अधिसूचनेत नसलेल्या गोष्टी आवटेंनी त्यात जोडून घेतल्या असा देखील आरोप आहे। तर टेंडरिंग पासून वाटपापर्यंत खोटा दबाव टाकत कंपन्यांचा फायदा करून दिला असल्याचाही आरोप आहे। 2016 ते 20 दरम्यान केंद्र आणि राज्याला हप्ता मागण्याची घाई आवटे करत होते। तर केंद्र आणि राज्य सरकारकडून आलेली रक्कम विमा कंपन्यांच्या खात्यावर ते वर्ग करत होत असल्याचा देखील आरोप आहे। ती रक्कम कंपन्यांनी शेअर्स मध्ये गुंतवली। तर दोन्ही बाजूंनी कंपन्यांनी फायदा कमावला आणि आवटेंना कमिशन दिलं असल्याचा देखील हा आरोप आहे। 1 रुपयात पीक विमा घोटाळ्यातही आवटेंना कंपन्यांकडून कमिशन मिळत असल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। तर कृषी आयुक्तालय आणि मंत्र्यांनाही यथायोग्य पैसा पाठवला गेला असल्याचा सुरेश धस यांनी आरोप केलाय। लहाळे, दिलीप झेंडे, संतोष कराड, किरण जाधव या अधिकाऱ्यांचाही पैसा खाण्याचा पराक्रम असल्याचा आवटेंवर आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।